बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या एका मोठ्या बातमीनं। बातमी येते आहे पश्चिम महाराष्ट्रातनं। बातमी आहे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्या संदर्भातली। खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवेंद्रराजेंची भेट घेतलेली आहे। उदयनराजे आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीला सुरुची बंगल्यावर पोहोचलेले आहेत। शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे सुरुची बंगल्यावर आलेले आहेत। माझं कधी काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना शुभेच्छा दिल्यात आणि त्याशिवाय दिलजमाईसाठीही प्रयत्न केलेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत। सचिन, एक सकारात्मक रूप दोन्ही राजेंचं सातारकरांना पाहायला मिळतं आहे। जी, अगदी बरोबर आहे। खरं पाहायला गेलं तर आज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस आहे आणि याच निमित्तानं उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजेंच्या सुरुची बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्यात। आणि या शुभेच्छा देताना त्यांनी म्हटलंय, माझं कधी काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। या पद्धतीनं शिवेंद्रराजेंची त्यांनी माफी मागितलेली आहे। एकेकाळी प्रचंड टोकाला दोघांमध्ये वाद गेले होते, मात्र आता कुठेतरी दिलजमाईसाठी प्रयत्न करताना उदयनराजे आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। मात्र याच सचिन, पण या दिलजमाईमध्ये पुढची सातारची लोकसभा जी उदयनराजेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, त्यामुळे ही दिलजमाई कायमची असेल की फक्त लोकसभेपुरता असेल, विधानसभेपुरता असेल, किंबहुना ही राजकीय दिलजमाई असेल? हे खरं तर आत्ताच आपण सांगू शकत नाही। याचं कारण म्हणजे हे दोघं बंधू आहेत। काही गोष्टींवरून त्यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले, मात्र जेव्हा निवडणुकांचा विषय येतो किंवा जेव्हा एकत्र येण्याचा विषय येतो तेव्हा हे एकमेकांना शुभेच्छा देतात, भेटतात आणि एकत्र येतात, दिलजमाई करतात। आणि याचमुळे सातारकरांमध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात। मात्र आजची ही सकारात्मक चर्चा म्हणावी लागेल किंवा सकारात्मक भेट म्हणावी लागेल। उदयनराजे भोसले यांना सुद्धा भाजपने लवकरात लवकर तिकीट द्यावं असं सुद्धा शिवेंद्रराजेंनी म्हटलंय। याच्यामुळे कुठंतरी ही पावलं जी आहेत ती सकारात्मक आहेत। दोन्ही राजेंची पावलं सकारात्मक पडलेली आहेत। पुढाकार उदयनराजेंनी घेतलेला आहे। त्यामुळे आता दोन राजेंमधलं भांडण आता सातारकरांना किंबहुना राज्याला दिसणार नाही। आणि ही दिलजमाई जी झालेली आहे, ही दिलजमाई फक्त निवडणुकीपुरता न राहता ती भविष्यातही दिसो अशीच इच्छा शिवाजी महाराजांचे चाहते, राजेंचे चाहते आणि एकूणच महाराष्ट्रातले शिवप्रेमी व्यक्त करत असतील, यात कोणतीही शंका नाही। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। काँग्रेसच्या इच्छुक उत्कर्ष रुपवते यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलेली आहे। रुपवते या शिर्डी मतदारसंघातल्या उभाटा गटाला उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत्या। त्या वंचितच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। उमेदवारी न मिळाल्यानं रुपवते काँग्रेसची साथ सोडू शकतात। रुपवते या काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस असून थोरातांच्या निकटवर्तीय मानल्या जातात। बातमी आहे संजय काकडेंच्या संदर्भातली। संजय काकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली बैठक संपलेली आहे। काही वेळापूर्वी संजय काकडे फडणवीसांना भेटायला सागर बंगल्यावरती आले होते। जवळपास 1.5 ते 2 तासांनी त्यांची बैठक संपलेली आहे। बैठकीनंतर मी फडणवीसांच्या शब्दाबाहेर जाणार नाही असं ते म्हणालेले आहेत। मी देवेंद्रजींकडे माझ्या व्यथा बोलून दाखवलेल्या आहेत। उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही संजय काकडे म्हणालेले आहेत। बातमी आहे महादेव जानकरांची। परभणीतून महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत। महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे महायुतीमध्ये जानकरांचा प्रवेश झाल्यानंतर ते बारामतीमधून लढणार की परभणीमधून लढणार अशी चर्चा रंगलेली होती। मात्र आता जानकर परभणीतून लढणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। महादेव जानकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। बातमी येते आहे विदर्भातनं। किशोर गजभिये रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत।
गजभिये यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये. गजभियेंच्या बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक असलेल्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर गजभियेंनी 4,68,000 मतं घेतलेली होती. मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेली होती आणि तो त्यांनी अर्ज मागे घेतलेला नाहीये. याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील उमेदवारीचा तिढा कायम असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. हेमंत गोडसेंच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना किंवा काहीही निश्चित नसताना गोडसे यांनी प्रचार तर सुरू केलाच, मात्र त्याबरोबर आपलं पत्रक सुद्धा छापलं. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास त्यांनी शक्ती प्रदर्शनानंतर व्यक्त केलाय. कुठलाही पक्ष हा त्या ठिकाणी दावेदारी करू शकतो. आज राष्ट्रवादीने केली, आरपीआय देखील करू शकते, रासप देखील करू शकते. जेही मित्र पक्ष आहेत त्यांचा अधिकार आहे त्या जागेवरती. परंतु खऱ्या अर्थानं जी विद्यमान ज्या पक्षाची जागा आहे तर मला असं वाटतं का तिचं पहिलं प्राधान्य असतं आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की शिंदे साहेब ही जागा सोडून घेतील आणि त्यांनी सांगितलं का लवकरच अधिकृत घोषणा या ठिकाणी होईल. हेमंत गोडसे यांच्याकडनं नाशिक लोकसभेसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. गोडसेंना अद्याप महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरीही त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. हेमंत गोडसेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा फोटो असलेलं पत्रक वाटायला सुरुवात केलेली आहे. दरम्यान धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून मला विजयी करा असं आवाहन सुद्धा गोडसेंनी पत्रकाद्वारे केलेलं आहे. नाशिकच्या लोकसभा जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. छगन भुजबळांनी पुन्हा एकदा तिकिटासाठी आपण कधीच आग्रह धरला नव्हता असं ठणकावून सांगितलंय. माझ्या उमेदवारीचा निर्णय हा थेट दिल्लीतून झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय. मला महायुतीची जबाबदारी दिली ती मी पूर्ण करणार असं ते म्हणालेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या दाव्यानं नाशिकच्या जागेबद्दलचा संभ्रम पुन्हा एकदा वाढलाय. तर नाशिक लोकसभेची जागा आमचीच असून ती शिवसेनेला मिळणार असल्याचा दावा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता, मला तिकीट द्या, मागणीसुद्धा नव्हती. परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार, कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की भुजबळांनी नाशिकला उभं राहावं. नाशिकमध्ये उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय. असं नाही ते मंदिरामध्ये गेले होते, कार्यकर्ते बरोबर असतातच निश्चित. परंतु एक आहे की नाशिकची जागा ही शिवसेनेची, नाशिकची जागा शिवसेनेनेच लढवली पाहिजे हा आग्रह सर्व नाशिककरांचा आहे आणि म्हणून ती जागा शिवसेनेला सोडावी किंवा शिवसेनेकडे जी आहे ती इतराला देऊ नये यासाठी सर्व कार्यकर्ते आग्रही आहेत. आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना सांगितलंय आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की याच्यावर आपण पॉझिटिव्ह विचार करू.